तालुक्यातील 5 आदिवासी वाड्यात 1,500 कलमी आंब्यांची झाडे वाटप। पर्यावरण संवर्धनासाठी रॅलीज इंडिया लिमिटेड, TCSRD आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा उपक्रम। पर्यावरण संवर्धनासाठी टाटा रॅलीज इंडिया लिमिटेड, टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवारी 24 जून रोजी पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील दुर्लक्षित उंबरमाळ, केळीची वाडी, तांबडी, काजूची वाडी आणि खवसावाडी येथील 156 कुटुंबांना प्रत्येकी 10 झाडे याप्रमाणे देवगड, राजापुरी, केशर आणि रत्ना या जातीची 1560 कलमी आंब्यांची झाडे वाटप करण्यात आली। पेण येथील मोतीराम तलावाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात सदर झाडे वाटप कार्यक्रम पार पडला। यावेळी टाटा रॅलीज इंडियाच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या उन्नत ग्राम प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार श्रीकांत म्हात्रे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राजू पाटील, सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील, राजेश रसाळ, स्थानिक तरुण आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे, काळ्या कडू, नरेश कडू, यशवंत, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र खाकर आदी उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पेण। टाटा रॅलीज इंडिया लिमिटेड आणि TCSRD ह्या दोन संस्थांच्या सहभागाने ग्राम संवर्धन सामाजिक संस्था मागील 2 वर्षांपासून ह्या 5 वाड्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबवत आहोत। मागील वर्षी मिक्स प्रजातीच्या 1500 झाडं दिली होती ह्या 5ही वाड्यांमध्ये, ज्यांचा सर्वायव्हल रेट साधारण 90 ते 85% आहे। त्यामुळे फार आनंद की ही जी आदिवासी समाज आहे यांना निसर्गाशी किंवा झाडांशी किती प्रेम आहे हे दिसतं आणि हेच बघून टाटा रॅलीज इंडियाने यावर्षीही आम्हाला 1560 झाडं दिलेली आहेत आणि ती झाडं आज आम्ही ह्या आदिवासी बांधवांना दिलेली आहेत। उद्देश एवढाच आहे की पर्यावरण संवर्धनासह जर ह्या आदिवासी बांधवांकडे ज्या जमिनी आहेत त्यामध्ये फळबाग लागवड जर झाली आणि तर त्यातून त्यांचं जे मायग्रेशन आहे ते स्थलांतर थांबेल आणि त्यांना एक चांगला रोजगाराचं साधन उपलब्ध होऊ शकेल। त्यामुळे 2 वर्ष झाल्यानंतर पुढच्या वर्षीही ह्याच्यापेक्षा जास्त झाडं देण्याचा आमचा संकल्प आहे आणि ह्या झाडं लावण्यासाठी ग्रामसंवर्धनच्या वतीने गांडूळ खतही दिला जाणार आहे।